काम कर्मयोगी संत गाडगेबाबा आज 10 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये महाराष्ट्र स्वातंत्र्यापूर्वी या धोबी समाजाची एससी याच्यामध्ये प्रवर्गात नोंदणी होती आणि महाराष्ट्राच्या 1960 नंतर ही नोंदणी डायरेक्ट ओबीसी मध्ये कुठलीही पूर्व सूचना न देता टाकण्यात आलेली आहे आणि म्हणून गेल्या 50 वर्षापासूनची जी मागणी आम्ही लावून धरली होती 2018ला जो महाराष्ट्र शासनाने अहवाल पाठवलेला आहे त्या अहवालामध्ये धोबी समाजाला एससी समाजात घ्यावे यासाठी म्हणजे महाराष्ट्रातील डीएम भांडे समिती असो त्याचबरोबर या चुकीचे शब्द वापरून जे काही आतापर्यंतचे पुन्हा परत महाराष्ट्र शासनाला भारत सरकारने पाठवले होते त्या सगळ्या दुरुस्ती करून हा अहवाल महाराष्ट्र शासनाने भारत सरकारकडे पाठवलेला आहे। आम्ही मागण्या इथं ज्या काही मागितलेल्या आहेत त्यापैकी महाराष्ट्रातील परीट धोबी समाजाला अनुसूचित जातीच्या सवलती मिळण्यासंबंधित समाज पुनर्वलोकन समिती गठीत करून भांडे अध्यक्षतेखाली सर्वे करण्यात आला होता। त्याचा अहवाल सरकारला सादर झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने सातत्याने चुकीच्या पद्धतीने केंद्राला शिफारशी केल्या होत्या त्यामुळे परीट समाजाला न्याय मिळाला नाही करिता योग्य शिफारस करून अहवाल गेलेला आहे तर तो अहवाल कंटिन्यू व्हावा ही एक मागणी आहे। संत गाडगेबाबा महाराजांच्या नावानं एक आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित व्हावं ही एक मागणी आहे आणि भारतरत्न राष्ट्रसंत गाडगेबाबा स्वच्छता ही चष्म्यातून होणार नाही। गेल्या 2014 पासून आपण बघतोय स्वच्छतेचा जो मंत्र आहे तो बदललेला आहे आणि तो आलाय चष्म्यावर। तर स्वच्छता ही चष्म्यातून होत नाही स्वच्छता ही खराट्यातूनच होते आणि तो खराटा हाती धरलेला आहे गाडगेबाबाने संत गाडगेबाबांनी आणि भारत सरकारलाही माझी ही विनंती आहे जर स्वच्छता ही चष्म्यातून झाली असती तर खराट्याचे महत्व राहिलं नसतं। स्वच्छतेचा मूल मंत्र देणारे गाडगे महाराज यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा आणि भारत सरकारने स्थापन केलेल्या साफसफाई कामगार यादीत रजक धोबी समाजात सामील असल्याने महाराष्ट्रातील परीट समाज हा साफसफाई कामगार म्हणून आहे होता आणि यापुढेही राहावा ही माफक मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत। त्याचबरोबर आम्ही जर या मागण्यांचा काळजीपूर्वक जर दखल नाही घेतली तर 10 नोव्हेंबर 2025 पासून कारण गाडगे महाराजांच्या विचारांचा अनुकरण करणारा हा समाज म्हणजे ज्या गाडगे महाराजांनी निष्काम कर्मयोग केलेला आहे त्यांच्या कुठल्याही समाजाच्या नातेवाईकाला म्हणजे ज्या त्यांच्या अर्धांगिनी होत्या त्यांच्या अंगावरची साडी सुद्धा ती तुझ्यासाठी नाही ती समाजासाठी आहे हा संदेश देणारे गाडगेबाबा आणि त्याचा अनुकरण करणारा हा समाज रस्त्यावर यायला सुद्धा आता घाबरणार नाही। तर मी महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार यांना विनंती करतो की भारत शासनाने स्थापन केलेल्या सफाई कामगाराच्या यादीमध्ये धोबी रजक परीट वलटी हे अनेक नावं उल्लेखित केलेला असलेला समाज 12 राज्यामध्ये एससी प्रवर्गात आहे त्यामुळं आम्हाला हे आरक्षण भेटावं यासाठी आम्हाला रस्त्यावर येऊ देण्याची गरज शासनाने पडू देणे एवढीच माफक इच्छा इथे व्यक्त करतो। थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र।